नंतर मात्र काही फेरबदल असतील तर त्याची ते वाट पाहू शकतात। अन्यथा काल रात्री जे आहे पूर्ण 227 जागांवर जो आहे तो पेच जो होता तो आता संपलेला आहे। उमेदवार जे आहेत ते महायुतीचे आता ठरलेले आहेत। अंकिता, निश्चित शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय। तर महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। शिंदे चव्हाणांमध्ये 5 तास मॅरेथॉन बैठक झाली। ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह एमएमआर क्षेत्रातील युती अंतिम टप्प्यात आहे। युतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते। श्रीकांत शिंदे, नरेश मस्के, राहुल शेवाळेंचं यांची उपस्थिती चर्चेला पाहायला मिळाली। त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह एमएमआर क्षेत्रातील युती ही अंतिम टप्प्यात आली आहे। या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, आपण पाहतोय की भाजप आणि शिवसेनेमध्ये ही चर्चा होतीये, मात्र या चर्चांमध्ये राष्ट्रवादी कुठेही समाविष्ट असल्याचं दिसून येत नाहीये। अर्थातच संगीता, काल समजा पाहायला गेलं तर ठाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जी आहे महत्वपूर्ण बैठक संपन्न झालेली आहे। खरं तर ही महायुतीची वरच्या फळीची बैठक आहे असं म्हणण्यास हरकत नाही, कारण की यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित होते आणि सोबतच एकनाथ शिंदे आणि पक्षातील इतर वरिष्ठ जे आहेत ते देखील उपस्थित होते। यामध्ये समजा पाहायला गेलं तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील चर्चा झालेल्या आहेत। खेळीमेळीचं वातावरण असल्याचं आपल्याला सूत्रांकडून समजून येत आहे। पण अशामध्येच ज्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यावर सर्व महानगरपालिकेवर कशा पद्धतीचा फॉर्म्युला असेल, कशा पद्धतीने जागा वाटप असेल आणि निवडणुकीला प्रचारे समोर कसं जायचं, आपण महायुती म्हणून केलेल्या विकास कामांना समोर कसं जायचं, अशा सर्व गोष्टींबद्दल जी आहे चर्चा काल थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यामध्ये झालेली दिसून येत आहे। काल ही बैठक साधारणतः 4 ते 5 तास रात्री उशिरापर्यंत चालली आहे असं देखील समजून येते। यामध्ये अंकिता, खरं तर मागील आठवड्याभरापासून स्पष्ट चित्र झालेलं आहे की राष्ट्रवादी कोणत्याही महानगरपालिकांमध्ये एकत्रित येणार नाहीये आणि त्यामुळे कोणत्याच चर्चांमध्ये देखील उपस्थित असलेला आपल्याला दिसून नाही येणार। राष्ट्रवादी ही देखील महानगरपालिकांमध्ये स्वतंत्र स्वभावावर लढणार आहे। मुंबईमध्ये देखील अनेक जागा ते देणार आहेत आणि इतकंच नव्हे तर पुण्यामध्ये देखील राजकीय समीकरणं ही बदलण्याची दाट शक्यता आहे। अंकिता, निश्चित शुभम, या संदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। काँग्रेस मुंबईत महाविकास आघाडीत नाहीच। ठाकरेंनी काँग्रेसला मुंबईत दूर ढकलल्याचं चित्र दिसून येतंय। त्यामुळे काँग्रेस मुंबईत ही महाविकास आघाडीत नसेलच असं वक्तव्य आता सध्या या महाविकास आघाडीतील नेत्यांकडून स्पष्ट होत आहे।